पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे सीएनजी मध्ये। मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा फटका बसलेला आहे। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ केली आहे। घरगुती पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात सुद्धा प्रति एससीएम 50 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे। महानगर गॅसचे नवे दर हे 29 मेच्या मध्यरात्रीपासून लागू झालेले आहेत। त्यामुळे 15 दिवसात आपण बघतोय पुन्हा एकदा वाढ झालेली आहे सीएनजीच्या दरात। आता 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे प्रति किलो सीएनजी जो 84 रुपयांना मिळत होता तो आता 86 रुपयांना मिळणार आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। 15 दिवसात दुसऱ्यांदा सीएनजी जो आहे तो 2 रुपये प्रति किलो महागलेला आहे। यावेळी मी एका पेट्रोल पंपावरती आहे। सीएनजीचा हा पेट्रोल पंप आहे। तिथे आपण बघतो की सकाळच्या सुमारास सगळे रिक्षा चालक जे आहेत ते सीएनजी भरण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे आता सीएनजी जो आहे तो पुन्हा एकदा 2 रुपयांनी महागलेला आहे। रिक्षा चालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊया। मला सांगा, 2 रुपयांनी सीएनजी महागलेला आहे, 15 दिवसात दुसऱ्यांदा सीएनजी महागलेला आहे, परवडते का तुम्हाला? नहीं परवड़ नहीं रहा है। हां, नहीं पड़ता। हाँ। तो क्या करेंगे ये तो कितना सीएनजी लगता है आपको दिन में? दिन में कम से कम 300 350 लग जाता है। अभी दाम बढ़ रहे हैं 2-2 रुपये से। हाँ 2-2 रुपये बढ़ रहे हैं। परवडतं आहे? नहीं पड़वा रहा है। ठीक आहे। काही आणखी रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, सीएनजी जो आहे तो 2 रुपयांनी महागलेला आहे, 15 दिवसापूर्वी पण 2 रुपयांनी महागलेला आहे। 6 रुपये वाढले ते। हां 6 रुपये वाढले 2-2 रुपये कडून। हां आता महिना पण नाही झालं ते। हां मग आता एवढं वाढणं आम्हाला काय फायदा मग त्याच्यामध्ये? हां एवढा गॅस चालला, एवढा कमाई नाही काय नाही त्याच्यामध्ये। आता किती 4-5 दिवस झालं 2 रुपये परत वाढले त्यानं। बरोबर आहे। त्यामुळे सीएनजीची दरवाढ होते। बघू शकता की सगळी रिक्षाची रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। सीएनजीचे दर वाढलेले आहेत, परवडतंय का हे सगळं? नहीं पड़ता भाई, हां नहीं पड़ता। किधर पड़ता? अभी देखिए 4-6 दिन में इतना पैसा बढ़ गया, लोग क्या मिलता है? अरे अपनी कमाई बढ़ती नहीं है, कुछ सब तरह से तकलीफ। पुलिस वाले का ये सब दुनिया भर का ये तकलीफ है। कितना लगता है आपको सीएनजी? अपने को 3 किलो तक सीएनजी जाता है, उसमें भी 350-350 रुपये जाता है। ठीक आहे। आणखी काही वाहन चालक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, सीएनजी जो आहे तो पुन्हा एकदा महागलेला आहे। आहे भरपूर आहे, हां लय जास्त परवडते महाग का? आहे। नाही परवडते, हां नाही परवडते। पण आता काय करणार, काम धंदेच पाहिजे हां तर काय नाही तर काय करायला लागेल। आता किती पण महाग होऊ दे, आम्हाला तर पोटासाठी काही ना काही करायलाच लागेल। बरोबर। मग आता काय करू शकत आपण? त्यामुळे ह्या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वाहन चालकांच्या आपण बघतोय, रिक्षा चालकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे रिक्षा किंवा टॅक्सी संघटना कदाचित भाडेवाढीची मागणी देखील करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।